पुन्हा एकदा रोहिणी खडसेंनी तुमच्यावर आरोप प्रत्यारोप टीका केलेली आहे. त्यांचं म्हणणं चांगलं आहे, मेकअप करून पक्षाच्या कार्यक्रमात मटकण्याचं एवढंच काम आहे. महिला आयोग म्हणून एका पक्षाचे नाही. राज्य महिला आयोगाची गरिमा फार मोठी आहे. ज्यांचा अभ्यास नाही आहे त्यांच्याबद्दल आपण काय वक्तव्य करणार. गेले 2 वर्षात फक्त साड्या आणि टिकलींवरती आंदोलन करणारी पुढची 5 वर्षही त्याच्यावरतीच आंदोलन करणार आहेत, कारण की तेवढी वैचारिकता नाही की आपण कुठला विषय मांडावा. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण या लोकांवरती चर्चा करण्यापेक्षा आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यापेक्षा आपण चांगल्या पद्धतीचं काम करतोय. विरोधातल्या महिला सुद्धा माझ्यावर फिदा आहेत. त्याच्यामुळे साडी आणि टिकलीच्या पुढे त्या जात नाहीये. मला कौतुक वाटतंय सगळ्या गोष्टी. तुमचं नाव घेतल्याच्या पुढे त्यांचं देखील. आणि दुसरी गोष्ट, खडसेबाईंना खरं तर संघटना त्यांच्याकडे आता जी आहे ती मी बांधलेली आहे. त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी नियुक्तीपत्र दिलेली. ती संघटना त्यांना चालवता येत नाहीये, पण तरी सुद्धा सुब्रा सुळेंना खुश करण्यासाठी रुपाली चाकणकरवर वक्तव्य केल्यानंतर कुठेतरी आपण मीडियाला दिसू म्हणून कदाचित वक्तव्य करत असतील. काल दिवसभर कार्यक्रम केले, कुठेही बातमी झाली नसेल, पण रुपाली चाकणकरवर बोलल्या बातमी झाली का नाही. ही ताकद आहे रुपाली काय चाकणकर. सल्ला देणार का पक्षवाढीसाठी या पुढे? सल्ला द्यायची गरज नाहीये. पक्षाने जबाबदारी दिली ती जबाबदारी पेलली पाहिजे. ही विधानं जी आहेत, स्वतःच्या 6 टर्म सुरक्षित असलेला वडिलांचा मतदारसंघ लेकीला 2दा देऊनही साम दाम दंड भेद वापरूनही, वडिलांचं नाव वापरूनही निवडून येत नाही. त्याच मतदारसंघातून भाऊजाई निवडून जाते, वडील निवडून जातात, आपण जात नाही. त्याचं आत्मचिंतन करणं फार गरजेचं आहे. आणि राहिला विषय दुसऱ्यांच्या कमेंट वाचा म्हणणाऱ्यांनी स्वतःचे कमेंट बॉक्स बंद केलेत. शेवटी वार केला तर प्रतिवार झेलाला सुद्धा खमक नेतृत्व